श्री स्वामी समर्थ महाराज न्याय कधी करतात? आपण सर्वांनी तर स्वामी सारामृताचं वाचन केलाच असेल. यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एक भक्त असतात, त्यांचं नाव असतं सुंदराबाई. या सुंदराबाई खूप चुकीचं वागत असतात. हे श्री स्वामी समर्थ महाराजांना माहीत असून देखील श्री स्वामी समर्थ महाराज त्यांना कोणतीही शिक्षा करत नाहीत, कारण या सुंदराबाईंचं पूर्वपुण्यही खूप असते. फक्त श्री स्वामी समर्थ महाराज त्यांना अधूनमधून सांगत असतात की बाई, तुम्ही खूप चुकत आहात, आता सुधरा, कारण तुमची वेळ जवळ आलेली आहे. पण तरी सुद्धा सुंदराबाई यांच्यामध्ये काहीही बदल होत नाही. शेवटी सुंदराबाईंचं पूर्वपुण्य एक दिवस संपते आणि त्या क्षणी श्री स्वामी समर्थ महाराज सुंदराबाईंना शिक्षा करतात, त्यांना बेड्या ठोकल्या जातात. तर अशाच प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराज आपला सुद्धा न्याय करतात. आपल्याकडून एखादी गोष्ट चुकीची घडलेली असेल, पण त्यावेळी जर आपल्याला शिक्षा मिळाली नसेल, तर श्री स्वामी समर्थ महाराज या ना त्या मार्गाने येऊन आपल्याला सांगत असतात की बाबा, तुझे पूर्वपुण्य आहे, त्यामुळेच मी तुला शिक्षा केलेली नाही, पण आत्ता सुधर. पण तरी सुद्धा जर आपण चुका करत राहिलो तर आपली पूर्वपुण्याई एक ना एक दिवस नक्की संपेल आणि त्या क्षणी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला शिक्षा करतात. त्यावेळी ते हे नाहीत पाहत की तू किती पूजा अर्चा करतोस, तू किती दान धर्म केलेला आहेस किंवा तू किती माळा ओढलेली आहेस, कारण श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः निर्माण केलेल्या कर्म कायद्याचे ते तंतोतंत पालन करतातच. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करण्याबरोबरच त्यांना घाबरायलाही शिका. त्याच वेळी तुम्ही चांगले कर्म करायला लागा. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.